सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली। त्यानंतर सैफला सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्याची प्रकृती स्थिर असून रिकव्हरी मोडवर आहे। घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञाताने सैफवर हल्ला केला। त्या रात्री नेमकं काय घडलं हे मोलकरणीनं पोलिसांना जबाब नोंदवताना सविस्तर सांगितलं आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। 56 वर्षाची एलियामा फिलिपने सांगितलं की मागच्या 4 वर्षापासून सैफच्या घरी काम करत आहे। ती स्टाफ नर्स म्हणून काम करते। सैफ अली खान याच्या धाकट्या मुलगा जहांगीरची देखभाल करण्याचं काम ती बघते। सैफ अली खान यांचे कुटुंब 11व्या आणि 12व्या मजल्यावर राहते। 11व्या मजल्यावर 3 खोल्या आहेत। सैफ सर आणि करीना मॅडम एका खोलीत राहतात। दुसऱ्या खोलीत तैमूरचा रूम आहे, जिथे तैमूरची देखभाल करण्यासाठी गीता नर्स असते। जय बाबा तिसऱ्या खोलीत राहतो आणि त्याची देखभाल करण्यासाठी मी आणि जुन्नू असते। जुन्नू नॅनी म्हणून काम करते। केअरटेकर एलियामा म्हणाली की मी रात्री 11 वाजता झोपली। त्याला पहाटे 2 वाजता जाग आली। त्यावेळी तिला खुडखुडण्याचा आवाज आला। तिने बाहेर बघितलं तर दाराजवळील आणि बाथरूम मधील दिवे चालू असल्याचं दिसलं। तिला वाटलं की करीना कपूर जयला भेटायला आली असेल, म्हणून ती परत जाऊन झोपली। पण नंतर तिला वाटले की कोणीतरी आत येत आहे। करीना नाही तर दुसरं कोणीतरी आहे असं तिला वाटलं। तिनं पाहिलं तर टोपी घातलेल्या एका माणसाची सावली दिसली। ती त्याला पाहायला गेली तेव्हा बाथरूम मधून अज्ञात व्यक्ती बाहेर आला आणि जय बाबाच्या बेडजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला। मी पटकन उठून जय बाबाकडे गेले तेव्हा त्याने बोट तोंडावर ठेवून हिंदीत नो साऊंड असं धमकावलं। त्याच वेळी जय बाबाची न्यानी जुनूही जागी झाली। तिलाही कोई आवाज नाही और कोई बाहेर भी नहीं जाएगा असं धमकावलं। मी त्याला विचारले तुला काय पाहिजे, तेव्हा तो म्हणाला पैसे। मी विचारले किती, त्याने इंग्रजीत 1 कोटी असे सांगितले। त्याच वेळी जुनूने संधी साधत जोरात आरडाओरड करत खोलीबाहेर धाव घेतली। तिच्या आवाजाने सैफ सर आणि करीना मॅडम खोलीच्या बाहेर आले। सैफ सरांनी त्या व्यक्तीला विचारलं कोण आहेस, तुला काय हवं आहे। तेव्हा त्याने सैफ सरावर हेक्सा ब्लेड आणि लाकडी वस्तूने हल्ला केला। गीता आत आली तेव्हा त्याने तिच्यावरही हल्ला केला। शेवटी सैफ सरांनी त्याला ढकलून बाजूला केलं आणि आम्ही सगळे खोली बाहेर पडालो आणि दरवाजा लावून घेतला। एलियामाने आरोपीचं असं वर्णन सांगितलं आहे की तो अंदाजे 35 ते 40 वर्षाचा, रंग सावळा, सडपातळ बांधा, सुमारे 5 फूट 5 इंच उंच आणि गडद रंगाचा शर्ट व पॅन्ट घातलेला आणि डोक्यावर टोपी असलेला होता।